हो आणि या ठिकाणी बजरंगबलीच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होत आहे। या कुस्ती मैदानासाठी प्रसिद्धी प्रमुख पप्पू भाऊ पवार उपस्थित झालेले आहेत। त्यांचा कुस्ती मैदानाच्या वतीने छोटे पैलवान तयारीला लागा आणि सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा। बजरंगबलीच्या प्रतिमेचं पूजन आळ घालून या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। बोल बजरंगबली की शाबास। या कुस्ती मैदानासाठी इंटरनॅशनल पैलवान युवराज वाघ उपस्थित झालेले त्यांचा कुस्ती मैदानाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। पैलवान अस्ताद मंडळी सर्व प्रेक्षक वर्ग
कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, कृषी, राजकारण, धर्मकारण, समाजकारण करण्यामध्ये सर्व आलेली सर्व मंडळी, आज 9 वर्षाची सुरुवात होते. या 9 वर्षानिमित्तानं सर्वांना मी अभिचिंतन करतोय. येणारं 9 वर्ष कुठल्याही खेळाला या कुस्तीच्या बरोबर कुणालाही करता येणार नाही. अनादी कालापासून चालणारी ही कुस्ती आहे. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग सर्व युगामध्ये कुस्ती आहे. सर्व धर्मशास्त्रामध्ये कुस्ती आहे. कुराण पठणमध्ये हजरत अली आणि हजरत बगदादी महान मल्ल होते. जैन धर्मशास्त्रामध्ये नागीरायाचे पुत्र वसवनाथ भगवान, त्यांना 100 पुत्र होते. त्यात ते भरत आणि बाहुबली, त्यांची कुस्ती झाली होती इसवी सन पूर्व काळामध्ये. त्याचाही उल्लेख आहे. रामायण महाभारत काही कुस्तीची रेलचेल आहे. पुराण काळामध्ये 4 प्रकार होते कुस्तीचे. हनुमंती कुस्ती, जांबवंती कुस्ती, भीमसेनी कुस्ती आणि जरासंधी कुस्ती. एका प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं. भीमानं बकासुराला कुस्ती ठार मारलं. भीमानं जरासंधाला कुस्ती ठार मारलं. भीमानं किचकाला कुस्ती ठार मारलं. श्रीकृष्णानं कंसाला कुस्ती ठार मारलं. कृष्णानं चानुलाला कुस्ती ठार मारलं. बलरामानं उष्टिकाला कुस्ती ठार मारलं. ठार मारणे हा प्रकार होता, पण परिवर्तन हा संसार का नियम आहे. बदल घडत गेला. हात मोडणे, पाय मोडणे हे प्रकार बंद झाले आणि आता प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावली. त्यातही प्रकार आले. फ्रीस्टाईल कुस्ती आली, ग्रीको रोमन कुस्ती आहे. सातत्यानं बदल घडत राहतो, पण कुस्ती ही कुस्तीच आहे. अनादी काळापासून चालणारी कुस्ती आहे. शरीर माध्यम खरो धर्म साधनम. शरीराची बैठक जर चांगली असेल तर जीवन सफल होतं. ही वस्तुस्थिती आहे, कुणी नाकारू शकत नाही.